अतिशय पौष्टिक आणि हेल्दी मेथी घालून नाचणीची मसाला भाकरी कशी बनवायची आहे ते आज आपण पाहणार आहोत। खायला एकदम मस्त चविष्ट अशी ही रेसिपी आहे। चला तर सुरुवात करूया। मी 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, 2 ते 3 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, 1 चमचा जिरं आणि 1 चमचा ओवा घेतलेला आहे, थोडंसं मीठ घेतलेलं आहे आणि आता हे आपण वाटून घेऊया। व्यवस्थित बारीक वाटून घ्यायचं आहे। ऑप्शनल आहे, तुम्हाला मिरची आवडत नसेल तर नाही टाकली तरी चालेल। आणि ही मेथी आहे मी बारीक कट करून घेतलेली आहे, स्वच्छ धुवून अशी हिरवीगार मस्त फ्रेश अशी मेथी आहे। हिरवी मिरची आणि हे वाटण आपलं तयार झालेलं आहे। मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये 1.5 चमचा तीळ टाकून घेतलेले आहेत आणि त्यानंतर हिरवी मिरचीचं जे वाटण आहे वाटून घेतलेलं ते टाकलेलं आहे। चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता जी मेथी आहे ती आता आपण टाकून घेतलेली आहे। व्यवस्थित हलवून छान उकळी येऊ द्यायची त्याला आणि त्यानंतर आता आपण पीठ टाकून घेऊया। व्यवस्थित उकळी आल्याच्या नंतर पीठ टाकायचं, नाहीतर त्याचे गोळे तयार होतात। व्यवस्थित आता हलवून घ्यायचं आहे। एकदम परफेक्ट प्रमाण आहे, 1 वाटी पीठ आणि 1 वाटी पाणी असं घ्यायचं आहे आपल्याला। आता व्यवस्थित गॅस बंद करून झाकून ठेवायचं आहे। थोडंसं थंड झाल्याच्या नंतर आपण काढून पाहूया याला। आता थोडंसं अगदी नॉर्मल आहे, म्हणजे कोमट आहे, तेव्हा आता व्यवस्थित हाताला तूप लावून घेऊया। तूप नाही तर तेल काही लावलं तरी चालेल आणि व्यवस्थित त्याचा गोळा वळून घेऊया। छान अगदी सॉफ्ट मऊ असं होतं याची भाकरी। तुम्ही असं जरी खाल्लं तरी ते छान लागतं। आपण याचे पापडसुद्धा बनवू शकतो। आता व्यवस्थित पीठ जे आहे ना ते छान आपण तयार करून घेतलेलं आहे, कारण त्यामुळे ना जे भाकरी आपण बनवतो लाटतो ना त्याला काठं जे असतात ते उलत नाहीत। त्यामुळे कारण पीठ जर व्यवस्थित तयार केलं नाही ना, छान मऊ असं मळून घेतलं नाही तर मग काठांना ते चिरतं। त्याच्यामुळे आपल्याला पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे, तुमच्या आवडीने, म्हणजे जसं तुम्हाला छोटी मोठी भाकरी जशी बनवायची आहे त्याप्रमाणे बनवायची। मी मीडियम छोट्या बनवलेल्या आहे। 1 वाटीमध्ये ना मीडियम साईजच्या 3 ते 4 भाकरी, म्हणजे आरामात 3 भाकरी छान अशा तयार होतात। 4 जर केल्या तर अगदी छोट्या होतात, फुलके तयार झाल्यासारखे, आणि या साईजचे केले ना तर 3 होतात। मऊ एकदम मस्त, खायला छान अशी पौष्टिक आहे ही भाकरी। तुम्हाला माहिती आहे यामध्ये आयर्न, फायबर वगैरे भरपूर असे विटॅमिन्स आहेत त्यामुळे। आणि आता उन्हाळा सुरू होत आहे तर त्यासाठी ही रेसिपी एकदम उत्तम अशी आहे। रोज आपण लंचसाठी सुद्धा ही रेसिपी मस्त ट्राय करू शकतो। यामध्ये तुम्ही पालक घातलं तरी चालेल, छान लागते। कोथिंबीर जरी टाकली नुसती तरी छान लागते। एकदम भारी अशी ही रेसिपी आहे। मस्त अशी दह्यासोबत, तुपासोबत ही भाकरी जी आहे ना तुम्ही सर्व करू शकता। गरमागरम ही भाकरी ना अशीच खायला सुद्धा खूप छान लागते। नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।